नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर, आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूर. नियमितपणे जी बऱ्याच पेशंटबरोबर जी चर्चा होते, त्याच चर्चेचा एक भाग आज आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच वेळेला बरेचसे पेशंट्स ज्यांना प्रिस्क्राईब्ड मेडिसिन्स असतात, म्हणजे जी डॉक्टरच्या सल्ल्याने दिलेली औषधं असतात. पेशंट काय करतात, की आता मला औषधांची गरज कितपत आहे, हे बघण्यासाठी स्वतःहून त्या औषधांचा डोस कमी करतात आणि त्यानंतर ते प्रयत्न करतात, की आता माझा मी डोस कमी करून बघितला, आता मी बरा झालो का नाही? मला वाटतं, की असे प्रयोग करणं हे ट्रीटमेंटच्या दृष्टीने उपयोगी ठरण्यापेक्षा त्रासदायक जास्त ठरतं. काय होतं, की गोळ्यांचा इफेक्ट जो येतो, तो इफेक्ट काही दिवस राहणार असतो. त्यामुळे गोळ्या बंद केल्यानंतर सुद्धा आठवडा, 10 दिवस, 15 दिवस तुम्हाला नॉर्मल वाटतं. फारशी काही अडचण येत नाही. पण आठवडा 10 दिवसानंतर परत तुम्हाला ती लक्षणं चालू होतात आणि आपल्याला नव्याने उपचार चालू करणं आवश्यक ठरतं. मला वाटतं, की तुम्हाला जर औषधं कमी करायची असतील किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल, की औषधं बरेच दिवस चालू आहेत, आता कमी करायची वेळ आली आहे का नाही? तर याबाबतची चर्चा तुम्ही तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरशी करणं हे सर्वात चांगलं आणि त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. इनफॅक्ट बऱ्याच वेळेला काय होतं, की गोळ्यांचा डोस आपण जर स्वतःहून कमी जास्त केला, तर तो चुकीच्या पद्धतीनं कमी झाल्यामुळे प्रॉब्लेम इनफॅक्ट जास्त वाढू शकतो. त्यामुळं तसं करू नये, असं आपण सगळ्यांचा प्रयत्न असावा. अजून म्हणजे जी लोकांच्या मनामध्ये एक भीती असते किंवा एक विषय नेहमी असतो, की सायकियाट्रिस्टकडे आल्यानंतर ज्या गोळ्या दिल्या जातात, त्या गोळ्यांची मला सवय लागली का? किंवा मला त्याची ॲडिक्शन होईल का? ही चिंता असते. मला इथं आवर्जून सांगावसं वाटतं, की प्रत्येक सायकियाट्रिस्ट हा तुमच्या चांगल्यासाठी जे आवश्यक आहेत, त्यासाठी ज्या आवश्यक गोळ्या आहेत तेवढ्याच देणार आहे. इथं सर्व पेशंटनी गरज आणि सवय ह्याच्यामधला फरक समजून घ्यावा. गरज म्हणजे तुमच्या मानसिक वेलबिंगसाठी किंवा तुमच्या सायकियाट्रिक सायकॉलॉजिकल वेलबिंगसाठी जे आवश्यक मेडिसिन्स आहेत, जो आवश्यक डोस आहे, तो विचार करूनच तुमचा ट्रीटिंग डॉक्टर ती औषधं देत असतो आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करणे किंवा अल्टरेशन्स करणे हे बऱ्याच वेळेला त्रासदायक ठरू शकतं. दुसरी गोष्ट, की आपण आता ॲडिक्शन किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय लागली, हे ओळखण्यासाठी काही साधे निकष असतात. सर्वांना लागू होतात असं नाहीये. पण साधे निकष काय असतात, की सुरुवातीला समजा तुम्हाला 1 पॉवरची गोळी आहे. तर तुम्हाला कालांतराने त्या गोळीचा डोस वाढवावा लागतो. म्हणजे एका पॉवरच्या ऐवजी नंतर 2 पॉवर, मग 2 पॉवरच्या ऐवजी 3 पॉवर असा डोस वाढवायला लागला, तर याचा अर्थ की तुम्हाला त्या गोळ्यांची सवय लागायला सुरुवात झालेली आहे का? पण या अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरशी चर्चा करणं हे सर्वात उपयोगी ठरतं. तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये जर बदल करायला गेलात, तर त्याच्याने फायद्यापेक्षा नुकसान जास्ती होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, की सायकियाट्रीची जी मेडिसिन्स असतात, त्याच्याबद्दलचे मिसकन्सेप्शन्स किंवा गैरसमज इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत, की अगदी म्हणजे तुमच्या फॅमिलीमधले किंवा तुम्ही स्वतः जरी वेल एज्युकेटेड असाल, तरी सुद्धा हे मिसकन्सेप्शन्स हे पूर्णपणे तुमच्या क्लिअर असतात असं नाहीये. अजून एक जी लोकं करतात, ती म्हणजे आता जी आपल्याला वाटते एखादी गोष्ट, ती आपण Google आउट करतो आणि Google आउट Googleचं एक लक्षात घ्या, Google इज गुड म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण Googleवरती जे लिहिलेलं असतं किंवा Google सर्चमध्ये जे येतं, हे जनरल स्टेटमेंट असतं. तुमच्यासाठी कस्टमाइज्ड स्टेटमेंट नसतं किंवा तुमच्यासाठी वैयक्तिक तयार केलेला तो प्रोग्राम नसतो. तुमचा ट्रीटिंग डॉक्टर हा तुमच्यासाठी एक वैयक्तिक प्रोग्राम तयार करत असतो आणि तो वैयक्तिक प्रोग्राम तुमच्यासाठी योग्य आहे आणि त्याच्याबाबत जर काही अडचणी असतील, तर तुम्ही तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरशी डील करणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं हे सर्वात उपयोगी ठरतं. Googleच्या आधारावरती स्वतःच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं आणि ते डिसिजन घेऊन त्याच्यानंतर त्रास वाढवून घेणं आणि त्रास सहन करत राहणं याला काही अर्थ नाहीये. एक जी गोष्ट नेहमी म्हणली जाते, की सायकियाट्री किंवा मानसिक आजारांच्या गोळ्या बरेच दिवस चालतात. आता मला सांगा, की तुम्ही जर त्याचा नॉर्मल कोर्स जो आहे किंवा ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो आहे, तो फॉलो न करता तुम्ही स्वतःनी मनाला येईल तशा गोळ्या कमी जास्ती करत राहिल्या, तर त्यांनी काय होणार आहे? फक्त ट्रीटमेंटचा ड्युरेशन जे आहे किंवा कालावधी जो आहे तो वाढत जाणार आहे. So the best way out is to talk to your doctor, discuss all your issues, whatever doubts you have, clear those doubts with your doctor, and then go ahead.
माझं हे सर्वांना मनापासून सल्ला आहे. आणि तुम्हाला याबाबत काही बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली यू कमेंट ऑन इट अँड विल ट्राय टू कंटिन्यू दिस डिस्कशन. तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये जे काही तुम्ही पॉईंट्स ॲड कराल विल डेफिनेटली ॲड अप टू दोज डिस्कशन्स. दॅट्स माय वर्ड. थँक यू.